मोर्चा नेते बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो डॉक्टर नमस्कार. आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते काल संध्याकाळी याच मय सोसायटी इंदिरानगर चौक बिगवाडी मधून आपण एक व्हिडिओ प्रसारित केला होता. RSSच्या ज्या कार्यक्रमाचा प्रसिद्धी फलक होता त्याच्यामध्ये जे फोटो होते त्याचा आक्षेप आपण घेतला होता आणि बिगवाडी पोलीस ठाण्याला आपण आवाहन केलं होतं की हे 24 तासात बॅनर निघले पाहिजेत, अन्यथा आजच्या दिवशी याच वेळेस आपण या ठिकाणी आंदोलन करणार होतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं. परंतु वंचित बहुजन आघाडीचा धसका आणि पुणे शहरातील प्रभाव पाहता बिगवाडी पोलीस ठाण्याने हे बॅनर काढून टाकलेले आहेत. न्याय व्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली, त्यांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी बिगवाडी पोलीस ठाण्याचे आभार मानतो. आणि जे आंदोलन आपण करणार होतो ते आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत किंवा कॅन्सल करत आहोत. धन्यवाद. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी. या ठिकाणी आम्ही पर्वती विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर या चौकामध्ये आम्ही आहोत. या ठिकाणी आपण काल रात्री जर पाहिलं तर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र भाऊ गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणून एक व्हिडिओ जारी केला होता की त्याच्यामध्ये आपण एक फलक तटमध्ये बघत होतो. त्या फलकामध्ये या ठिकाणी हिंदू संमेलन नावाचं संमेलन हे RSS प्रणीत असलेल्या संघटनांकडून हे आयोजित केलं गेलं होतं. त्या असलेल्या फलकांमध्ये बॅनरमध्ये या त्या ठिकाणी जैन समाजाचे, जैन धर्माचे संस्थापक वर्धमान महावीर असतील, त्याचप्रमाणे बौद्ध समाजाचे संस्थापक गौतम बुद्ध असतील, लिंगायत समाजाचे संस्थापक संत बसवण्णा असतील व त्याचप्रमाणे इतर ज्या धर्माच्या संस्थापकांचा हिंदू धर्माशी कोणताही संबंध येत नसताना जाणीवपूर्वक या ठिकाणी RSS प्रणीत असलेल्या संघटनांनी त्या ठिकाणी या सर्व धर्म संस्थापकांचे फोटो त्या बॅनरवर टाकले होते. त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो, कारण की ज्या ठिकाणी जे फोटो टाकले होते ज्यांची जी शिकवण आहे, जे गौतम बुद्ध असतील, वर्धमान महावीर असतील, संत बसवण्णा असतील, यांनी या ठिकाणी समता प्रस्थापित करण्याची या ठिकाणी शिकवण दिलेली आहे, बंधुताची शिकवण दिलेली आहे. परंतु हिंदू धर्माच्या नावाखाली RSS ही जी संघटना आहे या ठिकाणी विष पेरण्याचं काम करते. त्यामुळं आमच्या तमाम बहुजन समाजाची या ठिकाणी भावना दुखवली गेलेली. या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन असतील, संबंधित वॉर्ड ऑफिस असेल, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत या ठिकाणी संबंधित वॉर्ड ऑफिस व संबंधित पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे कारवाई करत सदरील वादग्रस्त बॅनर हे हटवले गेलेले आहेत. व RSS चा जो अजेंडा होता तो आम्ही या ठिकाणी पूर्ण त्यांचा होऊ दिला नाही, याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो. व त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे संमेलन जर RSS हे घेणार असतील तर वंचित बहुजन आघाडी म्हणून आमचा तीव्र त्या ठिकाणी विरोध असणार आहे. कारण की त्या बॅनरवरती वर्धमान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, संत बसवण्णा असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे फोटो टाकून यांचा अवमान करण्याचे काम या ठिकाणी केलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तेव्हापासून बाबासाहेबांचा आणि हिंदू धर्माचा कोणत्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी येत नाही. व त्या ठिकाणी यांनी बाबासाहेबांचा फोटो टाकल्यामुळे आमच्या बौद्ध धर्माशी देखील आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये RSSने असे जर केवळ प्रयत्न केले व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदेशीर आणि संवैधानिक मार्गाने याचा आम्ही निषेध आणि विरोध करू.